आज मम्मी काळ्या अळूची भाजी करणार आहे, तर ते साफ कसा करायचा आणि त्याची भाजी कशी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर इथे अळूच्या पानांच्या आणि देठांच्या अशा शिरा काढून घेतलेल्या आहेत, त्यानंतर त्या तोडून घेतलेल्या आहेत। त्यानंतर अळूची पानं आणि जी देठ आपण तोडलेली आहेत ती एकत्र करून घ्यायची आणि न धुता ती बारीक बारीक चिरून घ्यायची। अळू चिरून झाल्यावर या प्रकारे हाताने कुस्करून घ्यायचा, म्हणजे तो खवखवत नाही। त्यानंतर या प्रकारे 2-3 वेळा पाण्याने पण धुवून घ्यायचा, तर तो कुकर मध्ये उकडून घ्यायचा। पण उकडवताना त्यामध्ये शेंगदाणे, हिरवी मिरची, भिजवलेले पावटे आणि थोडंसं पाणी घालून 3 ते 4 शिट्या काढून घ्यायच्या। शिजल्यावर अळू खूप कमी होतो, त्याला घोटून घ्यायचं। त्यामध्ये कोकम किंवा आमसूल टाकायची। त्यानंतर तेलामध्ये खूप सारी लसूण, जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिंग ज्याची फोडणी करायची आणि उकडलेला अळू थोडासा टाकायचा आणि झाकण ठेवायचं। 2 मिनिटांनंतर परत एकदा हलवून घ्यायचं आणि सगळं अळू त्यामध्ये टाकायचं। इथे हळद आणि मीठ टाकायचं राहून गेलेलं, त्यामुळे हळद मीठ टाकलं आणि त्यानंतर उकळी काढून घेतली। इथे आपली अळूची भाजी तयार आहे।